आता आपण बघूया फ्रिक्वेंटली आस्क्ड इंटरव्ह्यू क्वेश्चन. मित्रांनो, गुड प्रिपरेशन इज की टू सिक्युरिंग फ्युचर करिअर ॲडव्हान्समेंट. प्रत्येक ठिकाणी प्रिपरेशन ही इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे जे क्वेश्चन्स आहेत आज आपण बघणार आहोत त्यांचं तुमच्या दृष्टीने उत्तरं शोधणं जरुरी आहे. आणि ही जर प्रिपरेशन तुम्ही आतापासून करून ठेवली तर नक्कीच इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल. यामध्ये आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन टिप्स, कॉमन क्वेश्चन्स अँड पिटफॉल्स, स्टँडर्ड इंटरव्ह्यू क्वेश्चन, टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन, इलिगल इंटरव्ह्यू क्वेश्चन, टेक्निकल competency based question, fact finding history, question to ask the employer, question not to ask the employer, then how to close the interview and post interview follow. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. पहिल्यांदा टिप्स. एक लक्षात घ्यायचं, क्वेश्चन्स रेफर टू एम्प्लॉयमेंट अँड अदर प्रोफेशनल इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशन जास्त बोलायची नाही आहे. नंतर लिसन केअरफुली. जनरली इंटरव्ह्यूअरला सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तरं देणं अपेक्षित असतं. त्यामुळे तो तुम्हाला प्रश्न विचारताना सुद्धा काही वेळा क्लू देऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित ऐका आणि त्याच्यानंतर रिॲक्ट व्हा. डोंट टेक टू मच टाइम टू आन्सर. जास्त वेळ टाइमला उत्तर देण्यासाठी घेऊ नका. त्यामुळे तुम्ही प्रिपेअर्ड नाही असा अर्थ होईल. मेक शुअर यू आन्सर क्वेश्चन्स ॲज अ फ्युचर लॉंग टर्म एम्प्लॉई. बेफिकीरपणे उत्तर देऊ नका. तुम्ही उत्तर देताना तुम्ही हा विचार करा की तुम्ही ह्या कंपनीचे एम्प्लॉई होणार आहात. त्यामुळे तुमची ओपिनियन किंवा तुमची आन्सर्स जी असतील ती प्रोफेशनल असली पाहिजे. आन्सर हॉनेस्टली बट डोंट ऑफर टू मच इन्फॉर्मेशन. काही वेळा काही दुसऱ्या हेतूने वेगवेगळे प्रश्न विचारून तुमच्याकडनं माहिती काढून घेतली जाते. त्यामुळे हॉनेस्टली आन्सर द्या, पण जास्तही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करू नका. रिमेंबर दॅट दे वॉन्ट टू नो व्हॉट यू कॅन डू फॉर देम, नॉट व्हॉट दे कॅन डू फॉर यू. डेफिनेटली कंपनी तुम्हाला पे करणार आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार आहात हे त्यांना तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. आन्सर शुड मॅच रिझ्यूम इन्फॉर्मेशन. रिझ्यूममध्ये लिहिलेले प्रत्येक लाईन, प्रत्येक वर्ड हा ट्रू असला पाहिजे आणि तुम्ही जे बोलताय ते मॅच झालं पाहिजे रिझ्यूमशी. तुमची क्वालिफिकेशन्स असतील किंवा तुमचे अवॉर्ड्स असतील, काही अचिव्हमेंट्स असतील, रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल केलेल्या असतील, ट्रेनिंग असेल, दोन्ही गोष्टी मॅच झाल्या पाहिजेत तुम्ही जे बोलताय आणि रिझ्यूममध्ये लिहिलेलं. त्यामुळे इयर असेल किंवा एक्सपिरियन्स, एक्झॅक्ट पासिंग पर्सेंटेज असतील किंवा अजून कुठली इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल, ही सगळी दोन्हीकडे सेम मॅच झाली पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही प्रिपरेशन करा. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर तसं सांगा. खोटं उत्तर देण्यापेक्षा तुम्हाला माहिती नाही हे सांगा आणि वर तुम्ही असं सांगू शकता की मला जर पुन्हा संधी मिळाली तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगू शकतो. कॉमन क्वेश्चन्स काय असतात तर कॅन यू डू दिस जॉब, विल यू डू दिस जॉब, आर यू फिट इन, टीममध्ये तुम्ही फिट होणार का, हा जॉब तुम्ही करू शकता का, तुम्हाला जमणार का, ह्या अर्थाने तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. जनरली 4 हे प्रश्न जे आहेत हे ट्रिकी क्वेश्चन्स आहेत. टेल मी अबाउट युअर सेल्फ, व्हाय डिड यू लिव्ह युअर प्रिव्हियस जॉब, व्हॉट इज युअर रेंज ऑफ सॅलरी, व्हॉट आर युअर गोल्स फॉर द फ्युचर. फ्रेशर असताना नॉर्मली टेल मी अबाउट युअर सेल्फ आणि व्हॉट आर युअर गोल्स फॉर द फ्युचर. तसंच स्ट्रेंथ, विकनेस, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. टेल मी अबाउट युअर सेल्फ
मध्ये शॉर्ट मध्ये तुमची आन्सर द्यायचंय. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय ही साईड घेतली आणि तुम्हाला ह्या कंपनीत का काम करायचं, ह्या दृष्टीने तुम्ही बोलू शकता. म्हणजे व्हॉट आर युअर गोल्स फॉर द फ्युचर, शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म गोल्स तुम्हाला सांगता आले पाहिजे. नंतर एक महत्वाचा ट्रिकी क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट स्ट्रेंथ. हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. तुम्ही जर सांगितलं की एखादी स्ट्रेंथ, तर लगेच तुम्हाला त्याचं एक्झाम्पल विचारणार आहे, त्याचं केस स्टडी विचारणार, ती प्रूव्ह करून दाखवावी लागते. किंवा तुमचा विकनेसच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. त्यामुळे थोडा विचार करून ठेवा. जनरली स्ट्रेंथमध्ये टेक्नॉलॉजी, नो हाव, रिसोर्सफुलनेस, इनोव्हेशन, प्रोडक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रेंथमध्ये येतात. विकनेसमध्ये इम्पेशन्स, सेल्फ इम्पॉर्टन्स, लॅक ऑफ कमिटमेंट, फेस टू फेस कम्युनिकेशन ह्या गोष्टी येतात. पण त्याचा अर्थ जर तुम्ही सेम टू सेम आन्सर दिली आणि तुम्हाला जर एक्झाम्पल सांगता नाही आलं, तर ते पाठ केल्यासारखं होईल. त्यामुळे थोडासा विचार करा, सेल्फ ॲनालिसिस करा. जर असं उत्तर दिलं, आय एम अ परफेक्शनिस्ट, हे बोरिंग वाटेल इंटरव्ह्यूवरला. त्याच्यापेक्षा तुम्ही स्ट्रेंथ विकनेस तुमचे जेन्युइन डिस्कस करा आणि त्या दृष्टीने तुमची तयारी असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकता. नंतर असतो की व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट विकनेस. इथे ह्या प्रश्नावरती तुमचा जॉब सुद्धा डिपेंड राहू शकतो. जर एखादी कंपनी फ्रिक्वेंट ट्रॅव्हलिंग असणार आहे त्या तुमच्या पोझिशनला आणि तुम्ही सांगितलं की ट्रॅव्हलिंग हा माझा विकनेस आहे, तर तुम्हाला ते सिलेक्ट करणारच नाही आहे. त्यामुळे विकनेस थोडा हा ट्रिकी क्वेश्चन आहे, डिप्लोमॅटिकली आन्सर द्यावी लागतील तुम्हाला. अशी एक स्ट्रॅटेजी असते की एखादा असा फॉल्ट सांगायचा जो आपला फॉल्ट आहे असं दिसतंय, पण समोरच्याला कंपनीच्या दृष्टीने तो पॉझिटिव्ह साईड असणार. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचे स्ट्रेंथ विकनेसेस त्याचे आन्सर्स तयार करू शकता. अजून काही स्टँडर्ड इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत. वेअर डू यू सी युअरसेल्फ इन 5 years? व्हॉट अबाउट दिस पोझिशन डू यू फाइंड मोस्ट अपीलिंग? व्हाय डू यू वॉन्ट टू वर्क फॉर अवर कंपनी? व्हाय शुड वी हायर यू? हा एक क्वेश्चन जो आहे, व्हाय डू यू वॉन्ट टू वर्क फॉर अवर कंपनी, इथे तुम्हाला कंपनीविषयी चांगली माहिती पाहिजे. नेटवरून सगळी चांगली माहिती काढून घ्या, त्या पोझिशन विषयी, त्या कंपनीच्या प्रॉडक्ट विषयी चांगली माहिती काढून घ्या. नंतर एक सायलेंट ट्रीटमेंट हा जो प्रकार आहे, म्हणजे तुम्ही बोलत राहता आणि इंटरव्ह्यूवर शांतपणे काहीच एक्सप्रेशन न देता राहतो, तर ते सुद्धा ऑब्झर्व करायचं. त्यासाठी कन्साइज आन्सर द्यायची, शॉर्टमध्ये आन्सर द्यायची. जोपर्यंत ते सांगत नाही इलॉबरेट करा म्हणून, तोपर्यंत लिमिटेड वर्ड्समध्येच आन्सर द्यायची. आणि जर सायलेंट ट्रीटमेंट जर आपल्याला ऑब्झर्व होत आहे, तर आपणच विचारायचं की ह्या उत्तरावरून तुम्ही सॅटिस्फाय नाही आहात का, किंवा अजून काय सांगू का, म्हणजे असं क्रॉस चेक आपण सुद्धा केलं पाहिजे. नंतर टेक्निकल कॉम्पिटन्सी क्वेश्चन असतात, फॅक्ट फाइंडिंग हिस्ट्री असते, ओपन एंडेड क्वेश्चन्स असतात, बिहेवियरल क्वेश्चन्स असतात. टेक्निकल कॉम्पिटन्सी जी आहे त्यामध्ये टेक्निकल तुम्हाला जास्त प्रोजेक्ट किंवा तुम्ही पूर्वी जे टेक्निकल काम केलं ह्याविषयी विचारलं. कॉम्पिटन्सी बेसमध्ये कंटेंट स्किल, फंक्शनल स्किल, सेल्फ मॅनेजमेंट स्किल ह्या रिलेटेड क्वेश्चन असतात. तसंच बिहेवियर बेस्ड क्वेश्चन, दिस फोकस ऑन युअर ॲक्शन अँड ऑर बिहेवियर्स इन अ प्रिव्हियस सेटिंग. फास्ट बिहेवियर प्रोव्हाइड्स क्लूज टू फ्युचर बिहेवियर. म्हणजे तुम्हाला एखादी सिच्युएशन दिली, एखादी साईटवरती ॲक्सिडेंट झाला, तर त्यावेळी तुम्ही कसे रिॲक्ट करणार? तुम्ही सुपरवायझर आहात किंवा तुम्ही मॅनेजर आहात, तर तुम्ही काय करणार? किंवा मटेरियल आलंच नाही आणि तुमच्याकडे
10 एम्प्लॉई बसून आहेत, अशा वेळी तुम्ही तुमची ऍक्शन काय असणार? म्हणजे अशा प्रकारे बिहेवियर तुमचं चेक केलं जातं. त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कसे वागणार हे चेक केलं जातं. यासाठी वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. तुम्ही एखाद्या डिफिकल्ट तुमची सिच्युएशन सांगायला सांगतात किंवा एखाद्या डेडलाईनच्या अंडर तुमचं वर्क होतं आणि ते तुम्ही कसं कंप्लीट केलं. नंतर इलिगल इंटरव्ह्यू क्वेश्चन, इथे सुद्धा डिप्लोमॅटिकली आन्सर द्यायची. नॉर्मली रेस, रिलीजन, कास्ट, मॅरिटल स्टेटस, एज आणि लीगल किंवा डिसेबिलिटी रिलेटेड हे इलिगल क्वेश्चन्स आहेत. ते शक्यतो विचारायचे नसतात, पण जर काही विचारले तर त्याची कशा प्रकारे आन्सर द्यायची ह्याच्यासाठी आपण प्रिपेअर्ड पाहिजे. नंतर एक महत्त्वाचा पार्ट येतो. बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूअर तुम्हालाच विचारतो की तुम्हाला काही विचारायचंय का. अशा वेळी 80% कॅन्डिडेट सांगतात की नाही म्हणून. पण एक लक्षात घ्यायचंय, जो इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन्स विचारतो तो नेहमीच इंटरव्ह्यूच्या लक्षात राहतो. कारण तुम्ही फ्युचरमध्ये काम करत असताना अर्धवट माहितीवरती काम केलं आणि जर तो पार्ट फेल गेला तर नुकसान कंपनीचं आहे. त्याऐवजी तुम्हाला जर समजलं नसेल आणि तेच जर तुम्ही क्रॉस चेक करून घेतलं आणि त्याच्यानंतर काम केलं तर नक्कीच क्वालिटी वाईज आणि कंपनीचं प्रोडक्शन सुद्धा चांगलं निघेल. काही क्वेश्चन्स आहेत. What are the top 3 skills, ability or experience that you have looking for in this position? What kind of orientation and training is provided? Who supervises this position? Why is this position available? How will my performance be evaluated? What is the next step in the hiring process? यासारखे प्रश्न विचारू शकता. आता क्वेश्चन नॉट टू आस्क द एम्प्लॉयर, हाऊ मेनी वेकेशन डेज डू आय गेट, आर द वर्किंग अवर्स फ्लेक्झिबल. म्हणजे आपल्या पर्सनल फायद्यासाठी जे क्वेश्चन असतात ते विचारू नका. सुट्टी किती, सॅलरी किती, वर्किंग अवर्स किती, बाकीचे कुठले बेनिफिट देतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरुवातीच्या फेजमध्ये विचारू नका. आता एक टिप आहे, व्हेन यू कांट आन्सर अन इंटरव्ह्यू क्वेश्चन, रिलॅक्स होऊन तुम्ही सांगू शकता की मला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही, पण फ्युचरमध्ये मी नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर शोधून काढेन. आणि ह्या पद्धतीने तुमचा इगरनेस दिसला पाहिजे, परस्युइंग दिसलं पाहिजे की जे आपल्याला आलं नाही ते माहिती करून घेण्याची इच्छा तुमची दिसली पाहिजे. नंतर क्लोजिंग ऑफ इंटरव्ह्यू, तुम्ही इन्शुअर करायचं की तुम्हाला सगळे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, तसंच तुमच्याकडनं अजून काही इन्फॉर्मेशन त्यांना पाहिजे आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लॅरिफाय करून घ्या. नंतर इंटरव्ह्यूअरला थँक्यू म्हणा, फॉर्म हँडशेक करा, आय कॉन्टॅक्ट राहू दे आणि नंतर तुम्ही निघू शकता. आता पोस्ट इंटरव्ह्यू फॉलो, म्हणजे इंटरव्ह्यू मधनं निघाल्यानंतर सर्वात प्रथम त्याच दिवसात तुम्हाला इंटरव्ह्यूवरून निघताना तुम्ही ज्या कॅन्डिडेट इंटरव्ह्यूअरने तुमची इंटरव्ह्यू घेतलेली आहे तसंच अजून कोण इम्पॉर्टंट पर्सन असतील तर त्यांचे नाव, नंबर, कार्ड जर मिळत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं मागू शकता. त्यानंतर थँक्यू नोट, एक सिंपल 8-10 लाईनचं मेल किंवा नोट तुम्ही तुमचा जो इंटरव्ह्यू घेतलाय
त्याच्याकडे तुम्ही देऊ शकता किंवा रिसेप्शन मध्ये ठेवू शकता किंवा मेल सुद्धा करू शकता. पण विदिन 24 आवर्स ह्यातून तुमचं त्या पोझिशन विषयीचा इंटरेस्ट दिसून येतो, थॉटफुलनेस दिसून येतं आणि जवळपास 70% ते 90% लोक थँक्यू नोट पाठवत नाही. त्यामुळे आपण जर क्राऊड मध्ये वेगळं दिसायचं असेल तर यासारख्या ट्रिक वापरल्या पाहिजे. नंतर फायनल थॉट, रिमेंबर दॅट ओनली 15% ऑफ सक्सेस ऑफ एन इंटरव्ह्यू इज आउट ऑफ युअर कंट्रोल. जवळपास 85% जे सक्सेस आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे. फक्त 15% सक्सेस जे आहे ते तुमच्या आउट ऑफ कंट्रोल आहे. टेक सम टाइम टू रिफ्लेक्ट. ओव्हरऑल हाऊ वेल डीड आय डू? व्हॉट वेंट वेल? व्हॉट स्टेप्स कॅन आय टेक नेक्स्ट टाइम टू इम्प्रूव्ह? घरी आल्यानंतर शांत डोक्याने विचार करा, आपली इंटरव्ह्यू कशी गेली, आपल्याला कुठल्या प्रश्नांची उत्तरं आली, कुठल्या प्रश्नांची उत्तरं आलेली नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करा. आणि खास करून टेल मी अबाउट युअर सेल्फ, स्ट्रेंथ, विकनेस ह्या विषयीची जी आन्सर असतील ती तुमची स्वतःची असू दे, जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये कॉन्फिडेंटली बोलणार. आणि जर दुसऱ्याची कॉपी केली असती आणि तो जर तुमच्या आधी इंटरव्ह्यूला गेला असेल, त्यानंतर इंटरव्ह्यूच्या माइंडमध्ये चुकीचा मेसेज जाणार आहे. त्यामुळे जे क्वेश्चन्स आहेत त्याची आन्सर स्वतःची असली पाहिजे, स्वतःच्या लँग्वेजमध्ये असली पाहिजे. थँक्यू.